गोकर्णाला जायचंय, तिथे जायचं कसं, राहायचं कुठे आणि बरं बघायचं काय काय, हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्लॉग तुमच्यासाठी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल आता कुठे. तर आजच्या या व्लॉग मध्ये मी तुम्हाला गोकर्णाला जायचं कसं, राहायचं कुठे, बघायचं काय काय हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. थोडक्यात काय तर 3 days आयटिनरी ऑफ गोकर्ण मुर्डेश्वर. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. आपण पहिला मुद्दा बघूया, ट्रॅव्हल कसं करायचं. तर गोकर्ण हे मुंबईहून 700 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्याहून 560 किलोमीटर अंतरावर आहे. गोकर्णाला बाय ट्रेन, बाय रोड आणि बाय एअर ही जाता येतं. तर आपण पहिल्यांदा बघूया आपण ट्रेनने कसं जाता येईल. तर गोकर्णाहून अप्रॉक्सिमेट 10 किलोमीटर अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे, पण ते छोटंसं रेल्वे स्टेशन असल्यामुळे कनेक्टिव्हिटी गोकर्णापासून 20 किलोमीटर अंतरावर अकोला नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे, तिथून कनेक्टिव्हिटी चांगली आहे. तर तुम्ही बाय ट्रेन ही येऊ शकता गोकर्णाला. बाय एअर ट्रॅव्हल करत असाल तर गोव्याच्या जवळ दाभोलीम म्हणून एअरपोर्ट आहे, तर ते गोकर्णाच्या जवळ आहे. तर तुम्ही बाय एअर ही तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. चला तर आपण आपल्या नेक्स्ट मुद्द्याकडे वळूया की गोकर्णामध्ये आल्यानंतर राहायचं कुठे. तर जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर्स असाल तर सोलो ट्रॅव्हलर्स साठी 300 ते 500 या रेंजमध्ये छान हॉस्टेल्स मिळून जातील. इथे होमस्टेज ही अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जर एखादं छान हॉटेलमध्ये जायचं असेल, म्हणजे रिसॉर्ट टाईप मध्ये जायचं असेल, तर मी सजेस्ट करेल गोकर्ण इंटरनॅशनल, जिथे आम्ही राहिलेलो. आमचा एक्सपिरियन्स मस्त होता. हा रिसॉर्ट जो आहे हा बीच फेसिंग आहे, म्हणजे बीच अगदी वॉकिंग डिस्टन्स वरती आहे, एकदम जवळच आहे. आणि इथेही वेगवेगळ्या टाइप्सचे रूम्स आहेत, म्हणजे तुम्हाला जर एसी वाले हवेत, नॉन एसी हवेत, सो देर आर एन नंबर ऑफ व्हरायटीज ऑफ रूम्स. आणि मस्त आहे, अगदी कुडाळे बीचच्या जवळ आहे हे. सो हे तुम्ही प्रेफर करू शकता. सो मंडळी, आतापर्यंत आपण 2 पॉइंट्स बघितले. आपण गोकर्णमध्ये आलो, गोकर्णमध्ये राहिलो. आता तिसरा मुद्दा म्हणजे गोकर्णमध्ये साईट सीइंग करूया. सो डे वन स्टार्ट्स विथ युअर गोकर्ण टेम्पल दर्शन. गोकर्ण टेम्पलचं एक वैशिष्ट्य आहे की तिथे बॉईजना, जेंट्सना जीन्स वगैरे अलाउड नाहीये. तिथे कंपल्सरी लुंगी लागते. सो तुम्ही जातानाच लुंगी घेऊन जा. अदरवाईज तिथेही तुम्हाला रेंटने पण मिळतात किंवा तिथेही तुम्ही बाय करू शकता. आणि लेडीज साठी म्हणजे इंडियन अटायर, आपला कुर्ता, पजामा, दुपट्टा पाहिजे. सो हे आहे गोकर्ण टेम्पल. छान असं मस्त दर्शन घ्यायचं आणि तिथेच तुम्हाला प्रसादही मिळतो, तो प्रसादही घ्यायचा. आणि त्या मंदिराच्या शेजारी तिथेच गोकर्ण बीच आहे, तोही तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जर गोकर्ण इंटरनॅशनल मध्ये राहत असाल, तुम्ही परत घरी येऊन, म्हणजे परत रूम वरती येऊन तुम्ही चेंज करून संध्याकाळी मस्त बीचेस वर फिरू शकता. सो कुडले बीच, जसं मी सांगितलं की गोकर्ण इंटरनॅशनलच्या तिथेच आहे, तिथे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. किंवा तिथूनच थोड्याशा अंतरावरती ओम बीच म्हणून आहे, तिथे मी सजेस्ट करेल की तिथे तुम्ही सनसेट एन्जॉय करा. आणि तिथे ऍक्च्युली ओमचा शेप आहे, म्हणजे आम्ही तिथे ड्रोन उडवला आणि हा असा ओम शेप बीच आहे. आणि सो अशा प्रकारे हे 3 बीचेस झाले, वॉकिंग डिस्टन्स वरती आहेत. अजून 2 बीचेस आहेत, एक म्हणजे पॅराडाईज बीच आणि दुसरा म्हणजे हाफ मून बीच. सो हे बीचेस जे आहेत ते थोडेसे ट्रेक करून जावं लागेल. सो इफ यू आर ट्रेकी तो यू कॅन ट्रॅक अँड गो. बट अदरवाईज आपला डे 1 असा मस्त देवदर्शन आणि बीचेसने झालेला आहे. आणि अजून एक मला सांगायचं आहे की गोकर्णाच्या तिथेच शेजारीच महागणपती टेम्पल आहे, तुम्ही गणपतीचंही दर्शन घेऊ शकता. सो असा हा आपला डे 1 मस्तपैकी एंड झालेला आहे. डे 2 मध्ये थोडंसं अगेन ट्रेक आहे. ट्रेक म्हणण्यापेक्षा थोडंसंच वॉकिंग आहे, थोडंसं चढ आहे.
सो सेकंड डे मध्ये तुमचा फर्स्ट पॉइंट म्हणजे तुम्ही याना केव्स करू शकता. तर याना केव्स हे अप्रॉक्सिमेट 30 to 45 किलोमीटर्स अवे आहे फ्रॉम गोकर्ण इंटरनॅशनल. आणि तिथे पार्किंग अवेलेबल आहे. तर पार्किंग पासून एक 3 ते 4 किलोमीटर अंतराचं एक ट्रेक आहे, म्हणजे असं चढ आहे, पायऱ्या आहेत तिथे. सो यू शुड प्रेफर स्पोर्ट शूज, कंपल्सरी स्पोर्ट शूजच घाला, ही एक काळजी घ्यावी लागते तिथे. आणि असं मस्त ब्युटिफुल याना केव्स तुम्ही एन्जॉय करू शकता. तर तिथेही एक शिव मंदिर आहे आणि याना केव्सला जायला त्या मंदिरातूनच रस्ता आहे. सो तिथे वरती गेल्यानंतर असे मस्त लाईमस्टोनचे केव्स दिसतील. अर्थात याची ही पौराणिक कथा आहे. सो ती तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि ह्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला इथे दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक केलात की तुम्ही याना केव्सच्या व्लॉगमध्ये जाल. सो असं तुम्ही हे याना केव्स एन्जॉय करू शकता. तर तिथूनच एक 15 किलोमीटर अंतरावरती मिर्जुन फोर्ट म्हणून आहे. मिर्जुन फोर्ट म्हणजे तिथे चन्नाबैरी देवी म्हणून होती आधी, तर तिने हा फोर्ट बिल्डअप केला आणि ती तिथून स्पायसेसचा बिझनेस वगैरे करायची. तर इथे गेल्यानंतर तुम्हाला गडाची तटबंदी दिसेल. गड म्हणजे अगदी असं वरती चालायला वगैरे नाहीये, रोड टचच आहे. आणि तटबंदी आहे. आणि इथे टायमिंग्स आहेत सकाळी 9 ते संध्याकाळी 5. शार्प 5 वाजता ते शिट्टी मारतात आणि लिटरली बाहेर काढतात. म्हणजे आम्ही गेलो तर आमचाही एक्सपिरियन्स थोडा तसाच होता. आम्हाला थोडासा उशीर झाला आणि मग आम्हाला पटापट हे करून बाहेर यावं लागलं. सो मेक शुअर तुम्ही थोडं लवकर जाऊन ते एक्सप्लोर करू शकता. सो डे 3 मध्ये तुम्ही मुर्डेश्वर ला जाऊ शकता. मुर्डेश्वर हे गोकर्ण इंटरनॅशनल पासून 90 किलोमीटर अंतरावरती आहे. सो तिथे गेल्यानंतर मस्त असं शिवाची मोठी एक मूर्ती आहे ती बघायला मिळते. त्याच्यानंतर तिथे एक मोठा गोपुरम आहे. तर गोपुरम मध्ये ऍक्च्युली लिफ्ट पण आहे. लिफ्टने पण तुम्ही वरती अगदी मला वाटतं 18-20 काहीतरी मजले आहेत तिथे. आणि तिथून तुम्ही मस्त ती शिवाची मूर्ती बघू शकता. मुर्डेश्वर मध्ये तिथेच एक असं देखावा केलेला आहे, म्हणजे एक केव्ह टाईप बनवलेली आहे तिथे. आणि तिथे सगळ्या रावण आणि गणपतीच्या सगळ्या स्टोरीज त्यांनी अशा मस्त मूर्त्यां स्वरूपात त्यांनी स्टोरी बिल्डअप केलेली आहे. पण गणपतीला ते त्याचं हे देतो, लिंग देतो आणि ते लिंग गणपती खाली ठेवतो, तर तिथेच ते स्थापन होतं, राईट. सो ते सगळी स्टोरी आहे की बाबा रावणाची जी आई असते ती शंकराची भक्त असते, ती कशी पूजा करते, काय करते, मग रावण कसा भगवान शिवना इम्प्रेस करतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात दाखवल्या आहेत. तर हे तुम्ही मस्त बघू शकता. टेम्पल बघून झालेलं आहे. आणि इथूनच जवळ अराउंड एक 20 किलोमीटर अंतरावरती होनावर म्हणून एक बॅकवॉटर्स आहे. तर बॅकवॉटर्स म्हटलं की काय आपल्याला नुसतं केरळच आठवतं, बट इथेही एक बॅकवॉटर्स आहे आणि अप्रतिम मस्त राईड्स असतात. तर तिथे गेल्यानंतर बोट राईड आहे. बोट राईड अराउंड 2-2.5 तासाची पूर्ण बोट राईड आहे. तिथे वेगवेगळे पॉइंट्स आहेत, तिथे तुम्ही मस्त फोटोशूट करू शकता. इथे छोटंसं एक चेंजिंग रूम टाईप आहे, म्हणजे एक छोटंसं रूम केलंय त्यांनी आणि तिथे तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे तुम्हाला जर मस्त बोट राईड मध्ये तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचं असतील तर तिथे फोटोशूट तुम्ही तुमच्या कॅमेराने करू शकता किंवा तिथेही अवेलेबल आहेत. ह्याचे जर डिटेल्स हवे असेल, म्हणजे तुम्हाला जर बोट राईड करायची असेल तर बोटमॅनचा नंबर वगैरे माझ्या या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की ते डिटेल्स मिळतील. त्याचा व्लॉगची लिंक तुम्हाला इथे येईल, तर ती तुम्ही नक्की बघा आणि मस्त एन्जॉय करा बॅकवॉटर्स, जसं आम्ही केलं. मस्त खूप मजा आली. तिथे कमळ म्हणजे लोटस पॉइंट ही आहे, असे वेगवेगळे पॉइंट्स आहेत. फार मजा आलेली आम्हाला, तरी मस्त वाटलं. सो हा होता आपला 3rd डे. आणि मी सजेस्ट करेल की जिथे तुम्ही राहताय, म्हणजे समजा जर तुम्ही गोकर्ण इंटरनॅशनल मध्ये राहत असाल तर तिथेच बाहेर बीचच्या तिथेच रेस्टॉरंट्स आहेत, मस्त डिनर एन्जॉय करा तिथे. आणि ही अशी आपली अशी छान मस्त गोकर्ण ट्रिप विथ 3 days आयटिनरी. 3 days म्हणजे की तुम्ही तिथे गेल्यानंतर काय काय करणार याच्यासाठी 3 दिवस. ऑब्व्हियसली तुम्हाला जायला 1 दिवस, यायला 1 दिवस लागेल. सो असे टोटल 5 दिवसाची मस्त गोकर्ण ट्रिप एन्जॉय करू शकता.
तर हा होता आजचा गोकर्ण महाबळेश्वरचा व्लॉग. हा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपल्या नेहमीच्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चला तर मग आय एम सायनिंग ऑफ. पुन्हा भेटूया नेक्स्ट सिरीज मध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.